तर विषय असा आहे, की हे काय मी ब्लॉगिंगसाठी कॅमेरा ऑन नाही केलेला. तर आज जो केलेला आहे तो म्हणजे काही आठवणी अशा आहेत, की ज्या फक्त आठवणीत नसतं ठेवायच्या, तर कायमच्या कैद करून ठेवायच्या असतात. तर त्यासाठी मी हा मोमेंट आहे तो खूप कॅप्चर केलेला आहे. तर माझे पप्पा यांनी 40 वर्षाहून अधिक अशी सेवा दिलेली आहे. म्हणजे शिक्षक होते. त्यांनी खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. त्यांचा हा सुंदरसा प्रवास कसा होता हे तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि मी सुद्धा कायमचं रेकॉर्ड करून ठेवतो गाईज. तर चला गाईज. गाईज आता आपण आलो पप्पाच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला. तर शाळेचे नियम बघा कसे असतात. इथे परवानगीशिवाय कोणी हात लावू नये. सोनवणे सर यांचे वडील आणि आई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यावे. एकमेकांना हार घालून एकमेकांप्रती प्रेम कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आजचे सत्कारमूर्ती कला वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख श्री सोनवणे सरांचा परिचय करून द्यायचा झाला तर अतिशय शिस्तप्रिय आणि गप्पेशीर असे सोनवणे सर आहे. सरांचा अध्यापनाचा विषय मराठी असून मराठी विषयावरती त्यांची उत्कृष्ट अशी पकड आहे. सरांचे माजी विद्यार्थी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत, जसे की कला क्षेत्रात, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तसेच सरकारी सेवेमध्ये, अशा अनेक क्षेत्रांमध्ये सरांचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. सर्वांना प्रथम नमस्कार. आज सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित स्टेजवरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व नातेवाईक, विशेष म्हणजे माझे आईवडील, सासू सासरे आणि मेवणे या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी मी प्रथमतः स्वागत करतो. आणि आज रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा करण्याची मला जी संधी मिळाली की महान कर्तृत्ववान असे कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मण भाऊराव पाटील यांच्या स्मृतीला मी प्रथम वंदन करतो. या ठिकाणी माझ्या नोकरी सुरुवात अतिशय खडतर, त्याला प्रवास म्हणतो, अशी झालेली आहे. माझी नोकरी सुरुवात 7 ऑक्टोबर 1996 हंगामी स्वरूपात झाली. माझी एकूण सेवा 29 वर्षे 6 महिने, त्यातले 20 वर्ष या ठिकाणी परमनंट सेवा झालेली आहे, 9 वर्ष 6 महिने हंगामी सेवा झालेली आहे. आणि माझा जो खडतर प्रवास आहे तो सुरू झाला पहिली शाखा न्यू इंग्लिश स्कूल कोरडगाव तालुका पाथर्डी. पहिली CSB ऑर्डर 1996 मिळाली आणि त्या शाळेमध्ये CSB काशीकोड या ठिकाणी काम करत होतो. 1997 साली माझं लग्न झालं आणि खरा प्रवास माझा या ठिकाणी जो सुरू झाला तो 1997 साली. कारण या ठिकाणी फॅमिली घेऊन एवढ्या कमी पगारामध्ये राहायचं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. परंतु या ठिकाणी मला आनंद वाटतो, तो खडतर प्रवास माझा सुखी झाला. तो केवळ माझे आईवडिलांचे आशीर्वाद आणि सासू सासरे आणि माझे मेवणे डॉक्टर बाबासाहेब पानगव्हाणे, अंजलीताई पानगव्हाणे यांचं आर्थिक पाठबळ मिळालं. त्यामुळे आम्हाला कोणत्या प्रकारची उणीव त्या काळामध्ये चालवली नाही. कारण एवढ्या कमी पगारामध्ये कुटुंब करणं एवढं सोपं नव्हतं. असे 9 वर्ष या ठिकाणी आमच्या या ठिकाणी जरी खडतर प्रवास असला तरी आम्हाला सुख समाधान मिळालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 5 वर्ष वडगाव मावळ आणि 15 वर्ष या ठिकाणी साधनेमध्ये मला संधी या ठिकाणी काम करण्याची मिळालेली आहे. आणि माझा जो काही सुखकर प्रवास आहे, जे आनंद आहे, तो आनंद मला या शाखेत मिळाला. कारण सांगतो, या शाखेत आल्यानंतर प्रथम मी घर घेतलं.
नंतर एक गाडी घेतली, टू व्हीलर गाडी घेतली ॲक्टिवा. नंतर फोर गाडी घेतली. मुलगा इंजिनियर केला, तो जॉब करतोय कॉर्नल कंपनीमध्ये. मुलगी इंजिनियर झाली, ती पण जॉब करते टेक महिंद्रामध्ये. आणि 2 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं आणि जावई सुद्धा मला असे सुंदर जावई मिळालेले आहे. ते बेंगलोरमध्ये IT मध्ये काम करतात. असा हा सुखी संसार या 15 वर्षात माझा घडलेला आहे. त्यामुळे मी आज सेवानिवृत्त होत आहे. मी आनंदी आहे, समाधानी आहे. कारण या ठिकाणी माझा प्रपंच, या ठिकाणी जरी खडतर प्रवास असला तरी आता या ठिकाणी मी सुख समाधानी जीवन जगत आहे. त्याचबरोबर जेव्हा या ठिकाणी मी काम करत असताना सर्वात जास्त जे सहकार्य आहे ते माझ्या पत्नीच आहे. कारण मला सांगतो, मी पहिले 9 वर्ष हंगामी सेवा काम केली. त्या 9 वर्षात माझ्या पत्नीने माझ्याकडं कधीही नवीन साडी घ्या असा आग्रह केला नाही, मी पण घेतली नाही. उलट ती माझी जायची, दिवाळीला साडी आणत नव्हती, पैसे आणायची. जमायचं होतं त्या ठिकाणी आपला पगार कमी आहे. आम्ही कोणालाही सांगितलं नाही आमचा पगार कमी आहे. सगळ्यांना वाटायचं आनंदात आहे, सुखी आहे. हो, सुखी आहे. पण आम्ही पगाराबद्दल कोणालाही सासू सासऱ्यांना आई वडिलांना अद्याप बोललेलो नाही. 9 वर्ष लक्षात ठेवा, माझ्या पत्नीने या ठिकाणी माहेरून सुद्धा साडी न घेता पैसे आणले आणि ते वापरले. 9 वर्ष अतिशय आनंदाने जीवन जगलो. आणि नंतर या ठिकाणी आमचा जो सुखाचा प्रवास आहे तो सुद्धा आहे. लक्षात ठेवा, त्या पत्नीसाठी मी शेवटच्या 4 वेळ या ठिकाणी बोलतोय. ज्याच्यामुळे घराला शोभा असे तू खरे लेणे आहेस. ज्याच्यामुळे घराला शोभा असे तू खरे लेणे आहेस. माझ्या सुखी संसाराचे तू सर्वात मोठे देणे आहेस. तू सर्वात मोठे देणे आहेस. दिवसभर राबणाऱ्या हातांना थकवा कधी शिवत नाही. तुझ्या विना घर मध्ये फक्त भिंती, दुसरं काही उरत नाही, दुसरं काही उरत नाही. अर्धांगिनी नाव तुझे पण श्वास मात्र माझा आहे. आणि माझा श्वासाच्या प्रत्येक क्षेत्रावर वाटा तुझा मोठा आहे, वाटा तुझा मोठा आहे. अशीच राहू दे जन्माची साथ, अशीच राहू दे जन्माची साथ. हीच देवाकडे करतो मागणी. माझ्या या आयुष्याची तूच ग राणी, माझ्या आयुष्याची तूच ग राणी आणि तूच माझी अर्धांगिनी. धन्यवाद. सोनवणे सर एक गरीब आणि अत्यंत माणुसकी असणारी व्यक्ती, ती अत्यंत शालीन आणि मोठ्या मनानं आपल्या बायकोचं कौतुक करणारा जाहीर याच्यामध्ये खरोखर त्यांना धन्य मानतो. कारण 9 वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा पगार कमी होता तेव्हा समाजाला किंवा घराला न दाखवता आपल्या पत्नीने दिलेली साथ ही खरोखर मोलाची आहे. आणि हे जाहीर सभेमध्ये सांगणं याला सुद्धा फार मोठं मन लागतं. हे फक्त नगरसेवक किंवा एक उत्तम पतीच करू शकतो. त्यामुळे तुमचं विशेष या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतं. प्रश्न नाही, ब्लेझर घालायला पाहिजे होता. लग्नात त्यासाठी दिलेलं आम्ही. तुम्ही कमी केलं होतं की मला मिटिंगला जावं लागतं, मला कार्यक्रम होतो. तुमच्याकडे मी परत पैसे वसूल करणार व्याजा सही. बरं झालं मावा बोलले ते. बरं का यातला एक जरी फुल गायब झालं ना तुम्हाला दोघांना बघतो. 400 का गाय जाती आमच्या. अरे झालं, उत्तम काम कार्यक्रम झाला मस्त. आणि तुझ्या ते ह्याचा आलू सुद्धा. हो रबडी एक नंबर आहे गाईज, एक नंबर. काय काय वाटलं तुला? काय वाटलं? 0 गाईज 10 वाटे बिल आहे. 15 बाप म्हणजे काय आहे? बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, पाठीवरची थाप आहे. कधी रागावला तरीही ज्याची माया अमाप आहे तो म्हणजे बाप आहे.
बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी आहे, संकटातून पार करणारी होडी आहे, जो कधीही तिखट वागला तरीही आयुष्यभराची गोडी आहे. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक आहे, जगणं आपोआप आहे, आयुष्याच्या समुद्रात दीपस्तंभाची झाक आहे, तो म्हणजे बाप आहे.